पुण्यातली बातमी बघूयात। लोहगावच्या कळस धानोरीमध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू आहे। या मतदारसंघातील रिपब्लिकन शिंदे सेना युतीच्या 4 उमेदवारांना तसंच कळस गावातील भूमिपुत्र माजी नगरसेवक सतीश मस्के यांच्या पत्नी मीनाक्षी ताई यांना कळस गावातून अंदाजे 8 ते 10 हजार मतं मिळाली होती। मात्र ईव्हीएम हॅक करून आयात उमेदवाराला प्रचंड बहुमत दाखवलं गेलं तर स्थानिक उमेदवारांना कमी मतं दर्शवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या पार्श्वभूमीवर कळस गावातील ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक शिवसेना आणि रिपब्लिकन सेना युतीच्या वतीनं मारुती मंदिर कळसगाव इथे आंदोलन करणार आहेत। धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी निषेध आंदोलन करत आहोत आणि ईव्हीएम मुळेच आमचं मतदान चोरीला झालेलं आहे। ईव्हीएम हॅक झालेलं आहे। सगळ्या ठिकाणी मशीनमध्ये फॉल्ट असल्यामुळे आज आम्हाला पराभव पत्करावा लागलेला आहे। हा पराभव आम्ही कदापि मान्य करणार नाही। ज्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीची योजना आणली, एवढ्या मोठमोठ्या आरोग्याच्या योजना आणल्या आणि अशा लाडक्या बहिणींनी आम्हाला मनापासून मतदान केलेलं होतं, परंतु निव्वळ आणि निव्वळ ईव्हीएम मशीन हॅक झाल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागलेला आहे। बाहेर मतदान चोरीला गेली। हे बघा, आता तुम्ही बघसाल मतदान चोरीला नक्कीच गेलेलं आहे। ईव्हीएम मशीन जे आहे त्याला व्हीव्हीपॅट्स का नाही आहेत? आज जर आम्ही एखादं व्हेरिफिकेशन करायचं म्हटलं तर अर्थच काय? व्हेरिफिकेशन ऑफ द इलेक्शन त्या पॅड्स त्यांनी ठेवलेले आहेत। आम्ही कसं काय चेक करणार? आज सामान्य माणूस आम्हाला ओढून सांगतोय की साहेब आम्ही तुम्हाला लोकांना मतदान केलेलं आहे। मग हे मतदान गेलं कुठं? की मतदान कुठं गेलं? रिपब्लिकन सेना आक्रमक झाली आहे, मशीन फोडले, पुढचं आंदोलन काय? सगळ्यात मोठं हा जो सर्व्हर आहे इंटरनेटचा, ह्या सर्व्हरद्वारे ऑनलाईन हॅकिंग चालती। जेव्हाच आपण मतदाराचं ऑनलाईन आपण बघतो की डाटा 2 मतं 4 मतं अशी जेव्हा पेटा खुलतात तेव्हाच एखादा व्यक्ती सर्व्हर जो हॅक करतो तो व्यक्ती बाहेर बसलेला असतो आणि तो याद्वारे सर्व्हर हॅक करून मतांचं जे आपले जे पराजित झालेले लोक आहेत त्यांना विजयी करण्याचं तो काम करतो। आणि आमचं स्पष्ट आरोप आहे की हे सर्व BJP यंत्रणा करते। कारण